लवचिकता, स्ट्रॅटेजिक फ्लेक्झिबिलिटी. पुरंदरचा तह, 2 पावलं मागे 10 पावलं पुढे. बिझनेसमध्ये नेहमी जिंकणंच महत्वाचं नसतं. कधी कधी सन्मानाने मागे हटणं हा सुद्धा विजयाचाच एक भाग असतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जेव्हा 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंगाला दिले तेव्हा जगाला वाटलं महाराज हरले. पण तो तर पुढच्या मोठ्या झेपेचा स्ट्रॅटेजिक ब्रेक होता. जेव्हा स्वराज्यावर चौफेर संकट आलं तेव्हा भावनिक होऊन सर्वस्व गमावण्यापेक्षा महाराजांनी तह करणं पसंत केलं. त्यांनी किल्ले दिले पण आपली शक्ती आणि वेळ वाचवली. हा तह म्हणजे हार नव्हती, तर शत्रूला शांत करून स्वतःची ताकद पुन्हा उभी करण्याची एक स्ट्रॅटेजिक माघार होती. बिझनेसमध्ये याला स्ट्रॅटेजिक फ्लेक्झिबिलिटी म्हणतात. जर एखादा प्रोजेक्ट किंवा मार्केटमध्ये नुकसान होत असेल तर तिथे अडून बसू नका. थोडं मागे फिरा, नवीन प्लॅन बनवा आणि दुप्पट वेगाने पुनरागमन करा. लवचिकता हाच टिकून राहण्याचा मंत्र आहे. मॅनेजमेंट लेसन. लवचिकता म्हणजे कमकुवतपणा नव्हे. वाकलेलं झाड वादळात टिकतं पण ताठर झाड मोडून पडतं. व्यवसायात परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं हीच खरी रणनीती आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात कधी स्ट्रॅटेजिक माघार घेतली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.